साताऱ्यात महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी राजू शेट्टी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। हातकणंगलेतील महाविकास आघाडी, महायुती आणि राजू शेट्टी अशी तिरंगी लढत लढणार। कोल्हापुरातून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक तर हातकणंगलेतून धैर्यशील माने आज उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार। नाशिकच्या जागेचा प्रश्न आता आमच्यासाठी प्रतिष्ठेचा। नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी हा आमचा हट्ट। मुख्यमंत्री शिंदेंनी सगळ्या जागा सोडायचं मान्य केलंय का? संजय शिरसाटांचा सवाल। मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार प्रकाश आवाडेंची कोल्हापुरात भेट। भेटीनंतर प्रकाश आवाडेंची हातकणंगलेतून माघार। भिवंडीचे भाजप उमेदवार कपिल पाटील आज राज ठाकरेंच्या भेटीला। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर कपिल पाटील भेटीला। पुण्यातील नाराज काँग्रेस नेते आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला। पुण्यात धंगेकरांना तिकीट मिळाल्यानं आबा बागुल नाराज। सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित होती, मात्र अचानक उमेदवारी रद्द केल्यानं कार्यकर्ते नाराज आहेत। उत्तम जानकरांनी व्यक्त केली नाराजी, तर त्यामुळे कुणाचंच काम करायचं नाही अशी मानसिकता झाली, जानकरांचं वक्तव्य। नाराज उत्तम जानकरांनी घेतली फडणवीसांची भेट। बैठकीत चांगली चर्चा झाली, तालुक्यातल्या अडचणी मांडल्या। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर उत्तमराव जानकर यांची प्रतिक्रिया, तर जानकर आज संध्याकाळी बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करणार। सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष अर्ज भरणार। विशाल पाटलांकडून स्पष्ट, विशाल पाटील उद्या उमेदवारी अर्ज भरणार। काँग्रेस वरिष्ठांसोबत सांगलीतील नेत्यांची बैठक होणार। पटोले, थोरात आणि रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत रात्री 9 वाजता बैठक। विश्वजित कदम, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटलांना नागपुरात बोलवलं। माढा लोकसभेसाठी मी इच्छुक होतो, पण उमेदवारी मिळाली नाही। माढ्याची जागा धैर्यशील मोहितेंना जाहीर। शरद पवार गटाचे अभय जगताप नाराज। 2 दिवसात निर्णय घेण्याचा अभय जगतापांचा विचार। उद्धव ठाकरेंची 27 एप्रिल आणि 3 मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्गात जाहीर सभा। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन। उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका घेणार। दुपारी 3 वाजता शिवसेना भवन येथे बैठकांचं आयोजन। लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार। माझं पार्सल आता दिल्लीला जाईल। राम सातपुतेंचं धैर्यशील मोहिते पाटलांना उत्तर।